नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। दिल्लीतील स्फोटानंतर जगप्रसिद्ध वेरूळ लेणीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पर्यटकांची तपासणी करूनच वेरूळ लेणीत प्रवेश। तर मनपाचे विद्यार्थी देणार विक्रम साराभाई सेंटरला भेट, आयुक्त जी श्रीकांत यांनी विद्यार्थ्यांना निवासस्थानी बोलवून दिल्या शुभेच्छा। आता बघूया सविस्तर बातम्या। दिल्ली येथील नुकत्याच झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर वेरूळ लेणी परिसरात तैनात सुरक्षा रक्षक व पोलीस प्रशासन अलर्ट मोडवरती असून जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे 12वे ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर मंदिर परिसरात या दोन्ही ठिकाणी भाविकांची तपासणी करूनच दर्शनासाठी सोडत आहेत, तर खुलताबाद शहरातही चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दिल्ली येथील नुकत्याच झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर वेरूळ लेणी परिसरात तैनात सुरक्षा रक्षक व पोलीस प्रशासन अलर्ट मोडवरती असून जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे तसेच 12वे ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर मंदिर परिसरात प्रवेशद्वारावरती मेटल डिटेक्टर लावलेले असून सुरक्षा रक्षक भाविकांची तपासणी करूनच दर्शनासाठी सोडत आहेत। वेरूळ लेणी परिसरात आपत्कालीन सरावानंतर नुकतंच जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे मॉकड्रिल करण्यात आलं होतं। लेणी परिसरात कर्तव्यावरती असलेल्या खासगी सुरक्षा रक्षक ही अलर्ट मोडवरती असून बुधवारी वेरूळ लेणी बघण्यासाठी शेकडो पर्यटक वेरूळ लेणीत आले होते। प्रत्येक पर्यटकाची तपासणी करूनच लेणीत प्रवेश दिले जात होता। दिल्ली बॉम्ब स्फोट तसेच नगर परिषद निवडणूक यामुळे खुलताबाद शहरातही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून दैनंदिन जनजीवन सुरळीत सुरू आहे। एमआयएम निवडणूक रिंगणात उतरतात सर्व पक्ष एमआयएम विरोधात एकवटले असल्याचा दावा एमआयएम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला असून एमआयएम पक्षाची ताकद वाढवली असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय। देखिए, बिहार के इलेक्शंस में मजलिस इत्तेहाद उल मुस्लिमीन ने महज 10% सीटों के ऊपर अपने उम्मीदवार उतारी है। 90% सीटों के ऊपर मजलिस नहीं इलेक्शन लड़ रही है, लेकिन ये 10% सीटों को हराने के लिए, चाहे फिर वो कांग्रेस पार्टी हो, आरजेडी हो या समाजवादी पार्टी हो, इन लोगों ने जो ताकतें लगाई है सिर्फ 10% सीटों के लिए, उसमें मकसद क्या है कि असदुद्दीन अवैसी ने वहां से जीतना नहीं चाहिए। ये उन तमाम कौम के लोगों के लिए एक सोचने वाली बात है। बहुत गौर से समझिए कि समाजवादी पार्टी बिहार के अंदर इलेक्शन नहीं लड़ रही है। क्यों नहीं लड़ रही है? क्योंकि अखिलेश यादव एक यादव है। उन्होंने बोला कि भाई, मेरा एक भाई बंधु है जो बिहार के अंदर अपनी क़यादत खड़े कर रहा है, अपनी लीडरशिप तैयार कर रहा है। तेजस्वी यादव के लिए मैं इलेक्शन नहीं लड़ूंगा, लेकिन जाकर उसकी पूरी मदद करूंगा करके। तो उन्होंने करे क्या? उन्होंने अपनी पार्टी के जितने मुस्लिम लीडर्स हैं सबको लाकर छोड़ दिए सीमांचल के अंदर, जहां मजलिस इत्तेहाद उल मुस्लिमीन बहुत ताकत के साथ इलेक्शन लड़ रही है। कांग्रेस पार्टी ने क्या करी? 90% सीटों के ऊपर वहां पर आप गिन के बताइएगा कि कांग्रेस, जो अपने आप को बड़ी सेक्युलर पार्टी कहती है, उनके मुस्लिम लीडर्स कौन से ऐसे नॉन मुस्लिम कैंडिडेट्स के पास जाकर प्रचार करे, कितने प्रचार करे। और कांग्रेस के जो मुस्लिम लीडर्स है वो भी पूरे के पूरे सीमांचल के अंदर आकर बैठ गए। और निशाना कौन था? भाजपा नहीं था इनके नेताओं के ऊपर, इनका निशाना था कि ओवैसी क्यों आ रहा है, हैदराबाद से चलकर ओवैसी क्यों आ रहा है करके। तो आप ये बात समझिए कि आज अपनी क़यादत अगर मजबूत हो रही है, जीतने की कगार के ऊपर है, तो कैसे तमाम सियासी पार्टियां, लानत है ऐसे मुसलमान लीडरों के ऊपर जो मुझे जवाब दे कि 90% जो सीट्स जहां पर मजलिस नहीं लड़ रही है वहां पर आपने कितने जलसे किए हैं और मजलिस के उम्मीदवारों के खिलाफ आपने कितने जलसे लिए हैं। आप तो सेक्युलर है। सेक्युलरिज्म का मतलब यह है कि नहीं साहब, हम तो सभी जाति, धर्म, मजहब के लोगों को साथ में लेकर चलते हैं करके। तो सिर्फ आपको है तो सिर्फ यहां पे क्यों भेजा गया है? अखिलेश यादव अगर अपने भाई के लिए, अपने जात भाई के लिए इलेक्शन ही नहीं लड़ रहा है,
तो सवाल ये पैदा होता है कि हमारे जात भाई हमको गिराने के अंदर क्या क्या खेल खेल रहे हैं। मनपा शाळेचे विद्यार्थी विमानाने केरळ येथे विक्रम साराभाई सेंटरला भेट देण्यासाठी जाणार असून त्यानिमित्ताने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या निवासस्थानी बोलावून विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून स्पेस सेंटर पाहण्यासाठी शुभेच्छा दिल्या। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल प्रकल्पाअंतर्गत गुणवत्तेची पंचसूत्रीमध्ये सन 2024-25 मध्ये महापालिकेच्या शाळेतील इयत्ता 7वी मध्ये शिकणाऱ्या 1100 विद्यार्थ्यांची स्मार्ट एक्झाम वैज्ञानिक क्षेत्रातील अभ्यासक्रमावरती परीक्षा घेण्यात आली। त्यासाठी 600 बहुपर्यायी प्रश्नांची क्वेश्चन बँक तयार करून देण्यात आली होती। 3 महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास केला व त्यासाठी शाळा स्तरावरती शिक्षकांनी तसेच घरी अगदी पालकांनी त्यांचा अभ्यास करून घेतला। परीक्षेचं नियोजन MOSE परीक्षांसारखं ठेवण्यात आलं होतं। प्रथमतः पूर्ण परीक्षा शाळा स्तरावरती आयोजित करण्यात आली। शाळा स्तरावरून 10% विद्यार्थी मनपा स्तरावरती मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले। त्या 10% विद्यार्थ्यांमधून टॉप 10 विद्यार्थी निवडण्यात आले होते। या टॉप 10 विद्यार्थ्यांना इस्रो येथे भेट देण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक यांनी केरळ येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर इस्रो तिरुवनंतपुरम केरळ येथील इस्रो संस्थेला विनंती केली होती। या संस्थेने मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी या स्पेस सेंटरने तारीख दिली आहे। हे 11 विद्यार्थी आणि शिक्षक यांची भेट या स्पेस सेंटर येथे होणार आहे। त्यासाठी उद्या विद्यार्थी विमानाने केरळ येथे जाणार आहेत। म्हणून आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या जलश्री निवासस्थानी येथे बोलावून घेतलं व विद्यार्थ्यांना नाश्ता खाऊ घालून त्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून स्पेस सेंटर पाहण्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या व अशीच परीक्षा या वर्षी इयत्ता 6वी मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्याबाबत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। यावेळी भारत 3 गोटे शिक्षण अधिकारी, ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी तसेच उमा पाटील, सविता बांबर्डे, मंगेश जाधव, किरण तबडे या शिक्षकांसह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटीत स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाप्रमाणे 2 अत्याधुनिक स्तनपानगृहाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते या कक्षांचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडलाय। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथे दररोज 2000 रुग्ण व नातेवाईक येत असतात। ओपीडीत होणारी गर्दी रुग्ण व नातेवाईक महिला यांच्यासाठी हिरकणी कक्षाप्रमाणे 2 अत्याधुनिक स्तनपानगृह सुरू केलंय। अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बाल आरोग्य विभाग आणि स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग येथे 2 कक्ष उभारण्यात आलेत। एका कक्षात 2 सोपे असून यामध्ये 4 माता अशा एकूण 8 माता एकाच वेळी आरामात बाळाला स्तनपान करू शकतील। हिमालया बेबी केअर या सेवाभावी संस्थेने विशेष सहकार्य केलंय। या लोकार्पण प्रसंगी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुचिता जोशी, डॉक्टर विनोद मुंदडा, डॉक्टर प्रभा खैरे, डॉक्टर श्रीनिवास गडप्पा, डॉक्टर अर्चना वरे पाटील, महेश सोनपेटकर, तर्पण जक्कल, डॉक्टर आयुषी मांगुळकर, भालेराव आदींसह सर्व डॉक्टर स्टाफ आदी उपस्थित होते। यावेळी जास्तीत जास्त माता भगिनींना या कक्षाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर। मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती। तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते। माझं नाव गौरी मिराशी आहे। मी छत्रपती संभाजीनगर मध्ये इको सत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते। सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं। कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे। तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं। एकदम एंट्रन्सला खूप चिकन वेस्ट पडला होता, थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं। 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे
कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. नाव आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचे पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. $5 लाखाचे लोन पेपरवर्क शिवाय. कोड स्कॅन करा. भावाला लोन मिळेल. माझा भाऊ बिझनेस करेल पेपर वर्क शिवाय. आपण कोण? इझी लोन स्कॅमचा मास्टर माइंड. बँकेच्या चक्कर मध्ये तुम्हाला पडायचे नाही. सिबिल तुम्हाला माहित नाही म्हणून इझी लोनचे आमिष देईन आणि मग डॉक्युमेंटेशन फीजच्या नावावर तुमच्याकडून घेईन पूर्ण 50,000. आणि माझं लोन? लोन साठी आपल्या जवळच्या बँक शाखेत जा, अर्ज लावा आणि आम्हाला विसरून जा. माझ्या भावा स्कॅमर सांगून नाहीयेत. इझी लोनचे प्रॉमिस करून सगळं काही लुटून घेऊन जातात. सायबर क्राईम पासून वाचायचं असेल तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्यात, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नलजवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल, आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पंख अॅडमिट. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. सेवा हमी कायदा 2015च्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनाने आणखीन एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय. आता नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा व सेवा संबंधित माहिती ही व्हॉट्सअप चॅटबॉटद्वारे उपलब्ध होणार आहे. त्यासाठी 99 67 20 09 25 हा क्रमांक जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलाय. नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय. सेवा हमी कायद्याअंतर्गत नागरिकांना सेवा सुलभरित्या देता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाने 99 67 20 09 25 या व्हॉट्सअप क्रमांक जारी केला असून त्याद्वारे व्हॉट्सअप चॅटबॉटद्वारे नागरिकांना सेवा देण्यात येणार आहे.
या सेवांमध्ये महा ई सेवा केंद्राचं ठिकाण, वेळा, थेट अर्ज करण्याची लिंक, सर्व सेवांची माहिती, विविध महसूल सेवांसाठी लागणारी कागदपत्रांची यादी, तक्रार दाखल करण्याचं ठिकाण, सेवांसाठी कुठे अर्ज करावा याबाबत माहिती तसेच घरपोच सेवा असल्यास त्याबाबत विनंती करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे चॅटबॉट विकसित करण्यात आलं असून हे पूर्णतः कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI वरती आधारित आहे. नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय. जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगरने नागरिकांच्या सेवा सुलभतेसाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. त्यातीलच एक पुढचा टप्पा म्हणून सेवा हमी कायद्याअंतर्गत लोकांना घरपोच सेवा मिळावी, पारदर्शक सेवा मिळावी आणि घरबसल्या माहिती मिळावी आणि घरबसल्या घरपोच सेवा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगरने चॅटबॉट तयार केलेला आहे. AIच्या माध्यमातून हा अत्याधुनिक असा चॅटबॉट या माध्यमातून व्हॉट्सॲपवर आपणाला ह्या सर्व सुविधा मिळणार आहेत. यामध्ये आपल्याला कोणत्या सेवेसाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत, एखादी तक्रार करायची असेल तर ते कुठं करायची, घरपोच सेवा पाहिजे असल्यास आपल्याला कुणाला माहिती द्यायची किंवा कुणाकडून ती मागणी नोंदवायची, या सर्व बाबी आपल्याला व्हॉट्सॲपवर उपलब्ध होणार आहेत. आणि ही सेवा 99 672 00 925, मी पुन्हा रिपीट करतो, 99 672 00 925 या व्हॉट्सॲप नंबरवर ही सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या व्हॉट्सॲप चॅटबॉटचा जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी उपयोग करून घ्यावा, वापर करावा आणि जिल्हा प्रशासनाची जी जलद, गतिमान, पारदर्शक प्रशासन करण्याची जी संकल्पना सुरू आहे त्यामध्ये जनतेने सहकार्य करावं असं मी विनम्र आवाहन करतो. धन्यवाद. घाटीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये MJPY या योजनेचा प्रारंभ करण्यात आला असून आता हृदयरोग, मेंदूविकार, किडनी, बायपासच्या रुग्णांना सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गंभीर व दुर्मिळ शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध आहे. या दरम्यान हृदयरोग, मेंदूविकार, किडनी, डायलिसिस, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि बायपास आदी गंभीर उपचारासाठी अतिविशेष उपचार रुग्णालय म्हणजे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झालं. प्रारंभी येथे होणाऱ्या उपचारासाठी योजनाकरिता घाटीकडे जावं लागत होतं. मात्र अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपर स्पेशालिटीमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना एकाच छताखाली सुरू करण्यात आलं. अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आलं. यावेळी SFBचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर सुधीर चौधरी तसेच MJPY योजना प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुचिता जोशी, डॉक्टर वैशाली उने लोखंडे, उपअधिष्ठाता डॉक्टर KD गरकल, डॉक्टर विनोद मुंदडा, डॉक्टर प्रभा खैरे, डॉक्टर शैलजा राव, डॉक्टर अंजली पवार, डॉक्टर राजश्री विरशित, प्रशासकीय अधिकारी महेश गावडे, मेट्रन संजीवनी गायकवाड गवळी आदींसह सर्व डॉक्टर स्टाफ उपस्थित होते. यावेळी जास्तीत जास्त रुग्णांनी योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. बालिका गौरव सप्ताहानिमित्त जिल्हा रुग्णालय येथे पथनाट्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात नुकतीच करण्यात आली आहे. या पथनाट्यातून स्त्रीभ्रूण हत्या विरोधी जनजागृती हा प्रभावी संदेश देण्यात आलाय. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपसंचालक आरोग्य सेवा डॉक्टर कांचन वानोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पथनाट्याद्वारे PCPNDT कायद्याचे महत्त्व, मुलींचे समाजातील स्थान आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या संकल्पनेचा प्रसार करण्यात आला. मुलगी ही घराचा सन्मान आहे, तिचा गौरव करा असा संदेश देत या उपक्रमाची सुरुवात झाली. कायदेविषयक मार्गदर्शनानंतर स्त्री पुरुष समानतेबाबत शपथ घेण्यात आली. कार्यक्रमानंतर जनतेसाठी PCPNDT कायद्याविषयी माहिती टोल फ्री क्रमांक 1800-233-4475 तसेच 104 हेल्पलाईन आणि www
आमची मुलगी .in या संकेतस्थळाविषयी माहिती देण्यात आली. या माध्यमांद्वारे आमची मुलगी बक्षीस योजनेअंतर्गत मार्गदर्शन उपलब्ध असल्याचंही सांगण्यात आलं. या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कमलावर मुदगेरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भूषणकुमार रामटेके, डॉक्टर पद्मजा सराफ, वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत बडे, डॉक्टर भरती नागरे, डॉक्टर अपर्णा जक्कल तसेच कार्यक्रम अधिसेविका शुभांगी थोरात, अधिसेविका कोमल धोत्रे, सहाय्यक अधिसेविका रश्मी शिंदे, विधी सल्लागार डॉक्टर प्रज्ञा सोनवणे तसेच तेजस्विनी तुपसागर, शीतल बागुल, अनिता जाधव आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास जिल्हा रुग्णालयातील ओपीडी मध्ये उपस्थित रुग्ण आणि कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी तसेच आशा गट प्रवर्तक यांचं एक दिवसीय वात्सल्य प्लस प्रशिक्षण आज वेरूळ सभागृह येथे उत्साहात पार पडलंय. या प्रशिक्षणास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर विशाल बेंद्रे तसेच वैद्यकीय अधिकारी जिल्हा शिक्षण केंद्र सुनंदा मदगे उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाच्या उद्दिष्टांविषयी मार्गदर्शन करताना माता व बाल आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता वृद्धी आणि सातत्यपूर्ण आरोग्य देखरेखीचं महत्त्व अधोरेखित केलं. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नागेश सावरगावकर यांनी NCD कार्यक्रमाचा आढावा घेतला. कार्यक्रमात युनिसेफ कन्सल्टंट डॉक्टर योमा दलाल, डॉक्टर इराणी व डॉक्टर गोपाल पांडगे यांची विशेष उपस्थिती होती. वात्सल्य प्लस उपक्रमाचं स्वरूप हे पुढील प्रमाणे होतं. हा उपक्रम महिलांच्या गर्भधारणेपूर्व काळापासून ते शिशूच्या 2 वर्षापर्यंतच्या आरोग्य सेवा व्यवस्थापनावरती लक्ष केंद्रित करतो. प्रसूतीपूर्व, प्रसूती पश्चात आणि शिशु आरोग्य निर्देशांकावरती सतत लक्ष ठेवून लाभार्थ्यांना आवश्यक सेवा नियोजन पद्धतीने मिळाव्यात हा त्याचा उद्देश आहे. या माध्यमातून कमी वजनाच्या आणि विकृती असलेल्या बालकांच्या जन्माचं प्रमाण घटविणं तसेच जनन क्षमता जोडप्यांच्या एकूण आरोग्यात सकारात्मक सुधारणा घडवणं अपेक्षित असून कमी दिवसांचं आणि कमी वजनाच्या जन्माचं प्रमाण घटवणं, जन्मतः विकृतीचं प्रमाण कमी करणं, उपजत मृत्यूदर घटवणं, माता आरोग्यात सुधारणा करून निरोगी प्रसूतीस प्रोत्साहन देणं, गर्भधारणेपूर्वी जोखीम ओळखून आवश्यक पाठपुरावा करणं, बालकाच्या पहिल्या 1000 दिवसातील वाढ व विकासावरती सातत्यपूर्ण देखरेख ठेवणं ही उद्दिष्टे आहेत. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी जिल्हा संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी सचिन काशीद आणि जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे शिवा तावडे यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. दिल्लीतील स्फोटानंतर जगप्रसिद्ध वेरूळ लेणीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पर्यटकांची तपासणी करूनच वेरूळ लेणीत प्रवेश. तर मनपाचे विद्यार्थी देणारं विक्रम साराभाई सेंटरला भेट, आयुक्त जी श्रीकांत यांनी विद्यार्थ्यांना निवासस्थानी बोलवून दिल्या शुभेच्छा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.